पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या कल्पतरू पॅटर्न मध्ये स्वागत आहे। आपण अजूनही व्हिडिओज रेग्युलर बघायला सुरुवात केली नसेल तर आता रोजचे रोज व्हिडिओज बघत जा। आपल्या चॅनलला रेग्युलर लेक्चर्स आपण अपलोड करत आहोत। तर आता वेळ न वाया घालवता क्वेश्चन सिरीजला सुरुवात करूया। तर बघा काय आहे पहिला प्रश्न, ऑर्गॅनिझम्स इन किंगडम मोनेरा आर ऑल कॅरेक्टराइज्ड ॲज पिंक। कशामध्ये? किंगडम मोनेरा। मला सांगा जे काही आर.एच. विटेकर यांनी 5 किंगडम्स केले होते, किती किंगडम्स केले होते? 5। जे काही पॉसिबल क्वेश्चन्स आहेत याच्या रिलेटेड आपण सगळे कव्हर करून घेऊया एका क्वेश्चन मध्ये। मला सांगा किंगडम्सचा नंबर काय होता? तर 5। काय होता? 5। मग हे किंगडम्स होते कोणते कोणते? फर्स्ट काय होता? मोनेरा। काय होता फर्स्ट? मोनेरा। सेकंड प्रोटिस्टा, मोनेरा प्रोटिस्टा। थर्ड सांगा फंगस, दॅट इज फंगाय। नेक्स्ट इज प्लांटी अँड लास्ट इज ॲनिमेलिया। प्लांटी अँड ॲनिमेलिया। तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा क्वेश्चन हा एकदम कन्स्ट्रक्टेड तेवढ्याच पॉईंट पुरता येईल असं नाही म्हणू शकत आपण। त्याच्या रिलेटेड कोणताही क्वेश्चन पडला तरी आन्सर आपल्याला माहिती असलंच पाहिजे। मग मला सांगा क्वेश्चन आलाय किंगडम मोनेरा बद्दल, मग किंगडमचा क्वेश्चन आला की नाही? मग किंगडम्स आहेत 5, ते कोणते कोणते सोबत म्हणा चला? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया। मग हे 5 किंगडम्स आर.एच. विटेकर या सायंटिस्टने दिले होते। कुणी दिले होते? आर.एच. विटेकर्स, रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी दिले होते। मग आता क्वेश्चन मध्ये काय विचारले की हा जो मोनेरा किंगडम होता त्याच्यामध्ये कशा टाईपचे ऑर्गॅनिझम्स होते? युनिसेल्युलर होते, मल्टीसेल्युलर होते, यूकॅरियोटिक होते का डिस्टिंक्ट न्यूक्लियस असणारे ऑर्गॅनिझम्स होते? मला सांगा की आता काय असते क्लासिफिकेशन करताना यांनी यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक असे 2 क्लासिफिकेशन ग्रुप्स केले होते। फर्स्ट काय? प्रोकॅरियोटिक, सेकंड आहे यूकॅरियोटिक। प्रो म्हणजेच प्रिमिटिव्ह, कॅरियन म्हणजेच न्यूक्लियस। मग ज्या ऑर्गॅनिझम्सचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह असतो, डिस्टिंक्ट नसतो, म्हणजे काय कमी डेव्हलप झालेला असतो, त्यांना म्हणायचं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स। आणि त्या ऑर्गॅनिझम्समध्ये फक्त एक किंगडम येतो, तो आहे किंगडम मोनेरा। मग प्रोकॅरियोट्स मध्ये येणार फक्त मोनेरा अँड मोनेरा आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स। कसे असतात हे? युनिसेल्युलर असतात। आता क्लिअर झालं की अगोदर क्लासिफिकेशन केलं 2 ग्रुप्समध्ये, प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट्स। प्रोकॅरियोटमध्ये फक्त मोनेरा किंगडम आले, ते आहेत युनिसेल्युलर। मग यूकॅरियोटिकमध्ये काही होते युनिसेल्युलर आणि काही होते मल्टीसेल्युलर। मग युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा आणि उरलेले फंगी, प्लांटी, ॲनिमेलिया हे सगळे असणार आहेत मल्टीसेल्युलर, मल्टीसेल्युलर, मल्टीसेल्युलर। लक्षात राहिलं आता तुमच्या? मग मला सांगा आन्सर काय असेल? आता फ्लो चार्टमध्ये बघून आन्सर सांगा, पटकन सांगा की प्रोकॅरियोट्समध्ये मोनेरा आले आणि मोनेरा हे सगळे ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर होते। ऑप्शनमध्ये दिसत आहे ऑप्शन नंबर डी। मग हे ऑर्गॅनिझम्स कसे होते? सिंगल सेल पासून बनलेले होते, युनिसेल्युलर होते, एकाच सेल पासून बनलेले ऑर्गॅनिझम्स होते। ठीक आहे। मग तुम्ही म्हणाल की आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस फंक्शन्स कॅरी आउट होतात, मग आपल्या बॉडीमध्ये मल्टिपल सेल्स आहेत, तर यांच्या बॉडीमध्ये जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया, त्यांच्या बॉडीमध्ये फक्त एक सेल सर्व फंक्शन्स करत होती। सगळे फंक्शन्स, सगळ्या ज्या काही सिस्टीम असतात रिप्रोडक्शनच्या, सर्क्युलेशनच्या, हे सगळ्या गोष्टी एका सिंगल सेलद्वारे कॅरी आउट होतात। बघा आता पुढचा प्रश्न, इन अ डेंग्यू फीवर द काउंट ऑफ विच ब्लड सेल्स डिक्रीजेस। डेंग्यूमध्ये कशामध्ये विचारलंय? डेंग्यू तापामध्ये कोणत्या ब्लड सेल्स कमी होतात? काय विचारले? कोणत्या ब्लडमध्ये? आता आपल्या मला सांगा रक्तामध्ये काही पेशी असतात, ऐकलं असेल, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, ऐकले का? मग तेच की ब्लडमध्ये ज्या काही सेल्स असतात, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट्स, दिसत आहे हे जे काही कंटेंट्स आहेत आपल्या ब्लडमधले, ते डेंग्यू फीवरमध्ये कोणता कंपोनंट कमी होतो? तर काय कमी होते? कधी ऐकले का? पेशी कमी झाल्या म्हणतो ना आपण डेंग्यू झाल्यावर, म्हणजे प्लेटलेट्स या सेल्स कमी होतात। कोणत्या सेल्स? प्लेटलेट्स। कोणत्या? प्लेटलेट्स। मग आता हे जे काही आरबीसी, डब्ल्यूबीसी आहेत यांचा नंबर वाढतो, कारण डब्ल्यूबीसी इन्फेक्शनच्या विरुद्ध त्यांना काम करायचं असते, त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन जास्त होते। ठीक आहे। आणि जे प्लेटलेट्स आहेत त्यांचं प्रमाण एकदम कमी होऊन जाते ब्लडमधलं। कशामध्ये? डेंग्यूमध्ये। डेंग्यूचा एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे तो की प्लेटलेट्स कमी होणार। याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे PYQ की डेंग्यू फीवरमध्ये कोणत्या टाईपच्या सेल्स कमी होतात? तर कोणत्या सेल्स कमी होतात? प्लेटलेट्स। पुढे क्वेश्चनमध्ये काय दिले? पोटेन्शियली लीडिंग टू इंटरनल ब्लिडिंग
हिमोरेज इंटरनल ब्लिडिंगला लीड करते. म्हणजे काय की प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे शरीराच्या मध्ये ब्लिडिंग देखील होऊ शकते. ठीक आहे, ज्याला आपण हिमोरेज म्हणतो. कशामुळे होते हे? प्लेटलेटमुळे. लक्षात राहील. आता बघा पुढचा प्रश्न. व्हॉट इज द नॅचरल प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. त्याच्या मोशनची डायरेक्शन चेंज नाही करू शकत. आता इकडे बघा, इथे कन्फ्युज नाही व्हायचं की डायरेक्शन बद्दल पण कन्सेप्ट आहे, मोशन बद्दल पण कन्सेप्ट आहे. असं विचारलंय की एखादा एक ऑब्जेक्ट आहे. आता तुम्ही इमॅजिन करा या कारमध्ये बसलात, मस्त कार चालवायला. ठीक आहे, स्पीडमध्ये आहे, दिसत आहे ना स्पीडमध्ये. मग स्पीडमध्ये कार आपली चालू आहे ड्यू टू विच इट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. आता तुम्हाला फटकन डायरेक्शन चेंज करायची. मग त्याची मोशनची डायरेक्शन चेंज न करण्याची जी काही नॅचरल प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो इनर्शिया ऑफ डायरेक्शन. काय म्हणतो? इनर्शिया ऑफ डायरेक्शन. मला सांगा, इनर्शिया म्हणजे काय? द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स पोझिशन ऑफ मोशन ऑर रेस्ट, किंवा ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्या. समजा आपण आता इमॅजिन करा आपण बसमध्ये बसलेलो. ठीक आहे, बस चालली आहे. अचानक जर बसने टर्न मारला तर आपण थोडेसे ऑपोजिट डायरेक्शनला झुकल्या जातो, बेंड होतो त्या ऑपोजिट डायरेक्शनला. का? कारण जी काही डायरेक्शन बसनी चेंज केली, आपल्याला काय करायचे असते? आपली डायरेक्शन चेंज करायची नसते. कोणताही ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये ऑलरेडी आहे त्याच पोझिशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच पोझिशनमध्ये राहण्याची जी काही टेंडन्सी आहे त्याला म्हणायचं इनर्शिया. मग जर डायरेक्शन चेंज होत नसेल तर इनर्शिया ऑफ डायरेक्शन असणार. जर रेस्टची पोझिशन चेंज होत नसेल तर आपण त्याला इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणणार. इफ मासचा तर इनर्शिया नसतो. इनर्शिया ऑफ व्हॉल्यूम, याच्यामध्ये व्हॉल्यूम आणि मास चेंजेसबद्दल येईल. आणि इनर्शिया ऑफ मोशन हा एक अजून कन्सेप्ट आहे ज्यामध्ये ऑब्जेक्ट त्याची मोशन स्टॉप करू शकत नाही. जसं की आता इमॅजिन करा, आता रूममधला फॅन बघायचा. मग फॅन आपण फिरत आहे, अचानक आपण काय केलं? स्विच ऑफ केलं. फॅन लगेच स्टॉप झाला का? नसेल बघितलं तर चला आता ऑब्झर्व करा की फॅन लगेच बंद होत नाही. का? कारण फॅनचा इनर्शिया ऑफ मोशनमध्ये कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर बी. बघा पुढचा प्रश्न. विच सबस्टन्स कन्स्टिट्यूट द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ अ लीड ॲसिड सेल. अगोदर सेलचं नाव सांगा. काय विचारलंय? लीड ॲसिड सेल. लीड ॲसिड सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोणता सबस्टन्स फॉर्म करतो? कोणता इलेक्ट्रोड? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. मला सांगा, कोणत्याही सेलमध्ये दोन इलेक्ट्रोड्स असतात, एक असतात पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह इलेक्ट्रोड. मग लीड ॲसिड सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हा लीड डायऑक्साईड फॉर्म करतो. कोण फॉर्म करतो? लीड डायऑक्साईड. आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड हा लीड, दॅट इज PB, आणि हा PbO2. लक्षात ठेवायचं, कारण ऑप्शन सिम्बॉलमध्ये देखील येऊ शकतात, नावामध्ये देखील येऊ शकतात. कोणतंही आलं तरी आन्सर लिहिता आलं पाहिजे. लीड ॲसिड सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोण फॉर्म करणार? लीड डायऑक्साईड. आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड लीड. निगेटिव्ह इलेक्ट्रोड हा लीड फॉर्म करत असतो. आता तुम्हाला काय वाटेल? लीड ॲसिड सेल आहे, लीड पॉझिटिव्ह फॉर्म करत असेल, पण तसं नाही आहे. लीड डायऑक्साईड पॉझिटिव्ह फॉर्म करतो आणि लीड हा निगेटिव्ह टर्मिनल फॉर्म करतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोड फॉर्म करतो. बघा पुढचा प्रश्न. व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट मास ऑफ अ प्रोटॉन. मास, आता मला सांगा, आपला हा चॅप्टरमध्ये की मास ऑफ प्रोटॉन विचारले. कशाचा? प्रोटॉन. एका पॉझिटिव्ह चार्जचा मास विचारले. प्रोटॉन कोणता चार्ज आहे? प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन कसा आहे? तर निगेटिव्ह चार्ज. इथपर्यंत समजलं. आता ही एक आपल्याला ॲटम दिलेला आहे. ॲटममध्ये असं दिसत आहे, हे मध्ये न्यूक्लियस आहे, सगळे पॉझिटिव्ह चार्जेस कॉन्सन्ट्रेटेड दिसत आहेत, म्हणजे हे न्यूक्लियस आहे. आणि आउटसाईडला काही ऑर्बिट्स दिसत आहेत, काही शेल्स दिसत आहेत. यांच्यामध्ये काय फिरत आहेत? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज कोणता असेल? तर निगेटिव्ह चार्ज असणार. कळलं इथपर्यंत? निगेटिव्ह चार्ज. मग आपल्याला हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, जो प्रोटॉन आहे, त्याचा मास विचारले. मग मास किती असेल? ते 1U, दॅट इज युनिफाईड मास, 1 डाल्टन. ठीक आहे, मास लक्षात ठेवायचं. आणि मासची व्हॅल्यू पण आपल्याला पाठ करायचे. माझ्यासोबत म्हणा, जे काही प्रोटॉनचं मास आहे त्याची व्हॅल्यू आहे 1.67 × 10⁻⁻27 ग्राम. लक्षात राहील. बघा आता पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ एलिमेंट. एलिमेंटचं एक्झाम्पल विचारले. सिम्पल. मला सांगा, आता एलिमेंटचं एक्झाम्पल काय विचारले? एलिमेंट्स, कंपाऊंड्स यांच्यामध्ये काही जो काही डिफरन्स असतो ते आता आठवा, लवकर आठवा. एलिमेंट विचारले. एलिमेंट म्हणजे काय? सिंगल टाईप ऑफ ॲटम ज्याच्यामध्ये असतील ते असते एलिमेंट. आणि 2 or more एलिमेंट्स कंबाईन होतात, केमिकल रिॲक्शन घडते आणि काहीतरी डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन होते, याला आपण कंपाऊंड म्हणतो. मला सांगा, जसं की आपल्याकडे एक एलिमेंट आहे हायड्रोजन.
हायड्रोजन आणि हा पण हायड्रोजनचा ॲटम कंबाईन झाला, काय तयार झाला H2. आता हा कंपाऊंड असेल का बरं? नाही, कारण याच्यामध्ये ॲटम हे सिमिलर टाईपचे आहेत. दॅट मीन्स इट इज एलिमेंट. हा काय असेल तर एलिमेंट असेल. पण मी जर एक हायड्रोजन घेतले 2H प्लस ऑक्सिजन घेतला, आता काय तयार होईल तर वॉटर, दॅट इज H2O तयार होईल. मग याच्यामध्ये हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. वेन डिफरंट टाईप ऑफ ॲटम्स रिॲक्ट आणि काही प्रोडक्ट फॉर्मेशन करतात, त्या प्रोडक्टला आपण म्हणणार कंपाऊंड. जेव्हा सेम टाईप ऑफ ॲटम असतील तेव्हा एलिमेंट, आणि जेव्हा डिफरंट टाईप ऑफ ॲटम असतील तेव्हा कंपाऊंड. लक्षात राहील आता. आता ऑप्शन्स बघा. वॉटर H2O, मला सांगा वॉटरमध्ये काय काय असेल? हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, म्हणजे हा एलिमेंट असेल का? नाही, रॉंग आन्सर. नेक्स्ट ऑप्शनमध्ये काय दिलं? ऑक्सिजन. O2 दिसत आहे, मला माहिती आहे की ते 2 मॉलिक्युल्स आहेत, पण कशाचे? ऑक्सिजन ऑक्सिजन, दोन्ही पण ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असल्यामुळे हा एलिमेंट आहे. नेक्स्ट ऑप्शनमध्ये काय? कार्बन डायऑक्साईड, एक आहे कार्बन. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. मग कार्बन आणि ऑक्सिजन हे वेगळे वेगळे एलिमेंट्स, वेगळे वेगळे ॲटम्स असल्यामुळे हा कंपाऊंड आहे, एलिमेंट नाही. नेक्स्ट काय? Na, दॅट इज सोडियम अँड क्लोरीन. NaCl मध्ये देखील वेगळे वेगळे ॲटम्स आहेत, त्यामुळे हा पण कंपाऊंड असणार का? एलिमेंट नसणार. मग आपल्याला दिसत आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन हा एलिमेंट आहे. बघा आता 7वा प्रश्न. विच ॲलोट्रॉप ऑफ अ कार्बन इज कॉल्ड ॲज being an excellent conductor of electricity. इलेक्ट्रिसिटीचा एक एक्सलंट कंडक्टर. काय म्हणले की कार्बनचा कोणता असा ॲलोट्रॉप आहे ज्याला आपण एक्सलंट म्हणजे खूप भारी इलेक्ट्रिसिटी एकदम कंडक्ट करतो, फास्टली कंडक्ट करतो, असा कोणता आहे? मेकिंग इट अन एक्सेप्शन अमॉंग नॉन मेटल्स. आता सगळं क्वेश्चनचा एक 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 पार्ट घ्या. क्वेश्चनमध्ये सांगितले 3 पार्ट्स. पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलंय? कार्बनचा ॲलोट्रॉप आहे, ठीक आहे. मग कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणते कोणते आहेत? कार्बन, डायमंड, ग्रॅफाईट, लक्षात आलं, कोल, डायमंड, ग्रॅफाईट, हे 3 आहेत, ठीक आहे. फुलेरिन हा पण एक आहे. मग हे सगळे कार्बनचे ॲलोट्रॉप्स कळले. मग कार्बनचा ॲलोट्रॉप आहे जो की हाय इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो, आणि तो नॉन मेटल्समध्ये एक्सेप्शन आहे, म्हणजे तो काय असेल? तो नॉन मेटल असणार आहे, तो मेटल नाही आहे. मग नॉन मेटल्समधलं एक्सेप्शन आहे. नॉर्मली मला सांगा एक्सेप्शन असा वर्ड का यूज केला यांनी? कारण गुड कंडक्टर किंवा कंडक्टर कोण असतात नॉर्मली? ते असतात मेटल्स. नॉन मेटल्सचे बॅड कंडक्टर असतात, दॅट इज इन्सुलेटर असतात. पण नॉन मेटल्समधून देखील एक नॉन मेटल जर आता गुड कंडक्टर असत असेल, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची प्रॉपर्टी दाखवत असेल, त्यामुळे त्याला आपण एक्सेप्शन म्हणू शकतो, ठीक आहे. मग पुढे काय विचारलं की तो कार्बनचा ॲलोट्रॉप पण आहे आणि नॉन मेटल पण आहे, तो आहे ग्रॅफाईट. काय? ग्रॅफाईट. ग्रॅफाईट बघितलंय का तुम्ही? पेन्सिल्स बघितले असतील, यूज करत असाल. आता हातामध्ये जी पेन्सिल त्याच्यासमोर टोकाला बघा, जो काही ब्लॅकिश पार्ट दिसत आहे कार्बनचा, तो आहे ग्रॅफाईट. काय आहे? ग्रॅफाईट. मग ग्रॅफाईट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे आणि हा कार्बनचा ॲलोट्रॉप आहे. आधी तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हा जो डायमंड आहे हा देखील कार्बनचा ॲलोट्रॉप आहे. काय? कार्बनचा ॲलोट्रॉप आहे म्हणजे. आणि हा डायमंड, त्यानंतर कोल, त्यानंतर सूट, सगळ्यांमध्ये कार्बन प्रेझेंट असून पण आपला जो ग्रॅफाईट आहे तो आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लक्षात राहील पॉईंट. बघा आता पुढचा प्रश्न. व्हॉट इज द मेजर इफेक्ट ऑफ अ पार्टिक्युलेट मॅटर एअर पॉल्युटंट्स ऑन प्लांट्स? जे काही एअर पोल्युशनमध्ये जे काही धुळीचे कण असतात, पर्टिक्युलेट मॅटर असते, त्या सगळ्यांचा प्लांट्सवरती म्हणजे वनस्पतीवरती काय वाईट परिणाम होतो, किंवा त्याचा रिझल्ट काय दिसतो, काय इफेक्ट दिसतो, असा सिंपल प्रश्न. मग आठवा बरं जरा. आता जिकडे तिकडे पोल्युशन घडते, मग पोल्युशन्स काय होत आहे? त्यामध्ये जे काही डस्ट पार्टिकल्स, आता हे दिसत आहे पोल्युशन, सूट पार्टिकल्स येतात. हे जे आपल्या ट्रीजवरती जे लिव्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये स्टोमॅटा ओपनिंग्स असतात. काय असतात? ओपनिंग्स असतात, स्टोमॅटा. इथं दिसत आहे, ही बघा, ही एक लिव्सची फिगर झूम आउट केलेली आहे. आता हा जो लिव्सचा एकदम मायक्रो स्ट्रक्चर दिसत आहे, लक्ष देऊन बघा, ही स्टोमॅटामधली ओपनिंग दिसत आहे का मध्ये? मग ही ओपनिंग मधून काय होत असते? एक्सचेंज ऑफ गॅसेस होते. फोटोसिंथेसिसची प्रोसेसच्या ड्युरिंग एक्सचेंज ऑफ गॅसेस स्टोमॅटा थ्रू कॅरी आउट केलं, स्टोमॅटा थ्रू घडून येते. मग हा जर या एअर पॉल्युटंट्सनी जर ब्लॉक झाला तर मग फोटोसिंथेसिसची प्रोसेस बरोबर होऊ शकेल का? नाही. मग प्लांटमध्ये फूड फॉर्मेशनची प्रोसेस होईल का? तर नाही होणार. त्यामुळे मेजर इफेक्ट काय असणार आहे पोल्युशनचा? तर क्लॉगिंग ऑफ अ स्टोमॅटा. काय करतात ते? स्टोमॅटाला ब्लॉक करून टाकतात, क्लॉट फॉर्मेशन करून टाकतात, म्हणजे तिथे जे काही ओपन स्पेस असतो तो आता राहणार नाही. बाकी ऑप्शन्समध्ये काय दिलंय?
इन्क्रीज द ग्रोथ रेट. मला सांगा, जर आता आपल्याला पोल्युशनमध्ये उभं केलं, आपली हाईट वाढेल का बरं? खूप जास्त नाही वाढणार, ग्रोथ होणार नाही, उलट ग्रोथ रेट हा कमी होऊन जाईल. तसंच प्लांटवरती देखील इफेक्ट होतो. सी ऑप्शनमध्ये दिले इन्क्रीज द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा रेट वाढेल का? नाही, कारण ओपनिंग सेस बंद होऊन चाललं, फोटोसिंथेसिसचा रेट कमी होईल. इन्क्रीज द रिक्वायरमेंट ऑफ वॉटर. वॉटरची रिक्वायरमेंट आणि एअर पोल्युशनचा काहीही संबंध नाही. नेक्स्ट बघा, व्हॉट इमिडिएट ॲक्शन शुड बी अवॉइडेड वेन फीलिंग अर्थक्वेक ट्रेमर्स. जेव्हा केव्हा आपल्याला काय फील व्हायला लागलंय? भूकंप आलाय. काय वाटत आहे? भूकंप आलाय. भूकंप आला की ओरडत पळायचं नाही. भूकंप आल्यावर शांत बसायचं. काय करायचं? शांत बसायचं, विचार करायचा की काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस चालू आहेत का, ते बंद करायचे. गॅसचं आपलं बटन वगैरे चालू आहे का, ते बंद करायचं. हीट रिलेटेड कोणतेही ऑब्जेक्ट ऑन नसला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागत असते. मग काय विचारलंय की इमिडिएटली, आता तुम्हाला जाणवते आता आलाय भूकंप, मग लगेच तुम्ही काय कराल बरं? ऑप्शन ए बघा, स्टेइंग काम, शांत बसाल. ऑप्शन बी, सिकिंग शेल्टर अंडर फर्निचर. हां, व्हॉट शुड बी अवॉइडेड. एक गोष्ट लक्षात ठेवा, अवॉइडेड म्हणजे काय? तुम्ही काय अवॉइड कराल, म्हणजे काय टाळाल, काय करायचं नाही आहे आपल्याला. तर काय करायचं नाही आपल्याला? हां, आता बघा अवॉइडेड. तर जेव्हा केव्हा अर्थक्वेक आल्याची फिलिंग आली आहे, जेव्हा केव्हा आपल्याला वाटतं ते भूकंप आलाय, तेव्हा आपण स्टेइंग काम, शांत तर राहायलाच पाहिजे. जर गोंधळ कराल तर आपल्याकडून गडबड होऊन जाईल, ज्यामुळे जीवाला पण धोका असू शकतो. त्यामुळे काम राहायचे सिकिंग शेल्टर अंडर द फर्निचर. टेबल कॉटच्या खाली शेल्टर शोधायचे, म्हणजे आपण त्याच्या खाली जर राहिलो तर थोडाफार हार्म होण्यापासून वाचू शकतो. हे पण बरोबर आहे. रनिंग वाईडली, एकदम जंगली रानट्यासारखं पळायचे का आपल्याला? नाही पळायचे, कारण पळताना देखील त्या भूकंपामध्ये आपला जीव देखील जाऊ शकतो. नेक्स्ट काय? स्विचिंग ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस पूर्ण बंद करणे. बरोबर आहे, हे पण आपल्याला करायचं, हे पण करायचं, हे पण करायचं. अवॉइड काय करायचंय? रनिंग वाईडली. कन्फ्यूज नाही व्हायचं की मॅम सगळेच तर करायचे, मग अवॉइड काय करायचंय? अवॉइड म्हणजे जे की टाळायचे. आपल्याला काय टाळावं लागेल की आपण येण्यासारखं पळत सुटायचं नाही. सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यायची, नाहीतर भूकंप आला की डोक्याला हात लावून टेन्शन घेऊन पळत सुटले तर मग आपला जीव जाऊ शकतो. त्यासाठी शांतपणे राहून विचार करायचा की भूकंपामध्ये आपण काय काय करायला हवं. बघा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ रायबोसोम्स प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कशाचे फंक्शन विचारले? रायबोसोम्स. रायबोसोम्सचं सिंपली आपल्याला फंक्शन विचारले. कशाचं? रायबोसोम्सचं. रायबोसोम कुठे प्रेझेंट असतात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मला सांगा, जो काही न्यूक्लियसला, आता ही आपल्याला सेल दिसत आहे, सेलमधून न्यूक्लियसला जो काही कनेक्टेड पार्ट असतो ना, तो असतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. न्यूक्लियसपासून जस्ट इमर्ज आउट होणारा न्यूक्लियर जो काही आउटर मेम्ब्रेन आहे त्याच्यापासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्टार्ट होतो. मग सुरुवातीचा पार्ट असतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, नंतरचा पार्ट असतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कुणी विचार केलाय का की मॅम याला स्मूथ, याला रफ असं का म्हटलं असेल? कारण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स हे अब्सेंट असतात. त्यानंतर जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम येतो त्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात, त्यामुळे त्याला RER म्हणतो, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कारण त्याला रफ स्ट्रक्चर दिसते ना, आता रायबोझोम्स काटे काटे लागल्यासारखं स्ट्रक्चर दिसते, त्यामुळे त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट इज स्मूथ आहे. स्मूथ का आहे? बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ रायबोझोम्स. आता हा जो काही RER आहे याच्यावरती रायबोझोम्सचं फंक्शन काय, असा प्रश्न कळालाय. आता बघूया, हे जे काही हे बघा, हे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ठीक आहे. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे सर्क्युलर, हे आहेत आपले रायबोझोम्स. मग रायबोझोम्स काय करतील? प्रोटीन सिंथेसिस. काय करतील? प्रोटीन सिंथेसिस, सिंथेसिस ऑफ अ प्रोटीन्स. हे आहे रायबोझोम्सचं फंक्शन. मग तुम्हाला वाटेल एनर्जी प्रोडक्शन हे फंक्शन कुणाचे? तर आता सेलमध्ये जे काही मायटोकॉन्ड्रियाज असतात त्या मायटोकॉन्ड्रियाचं, आता हे बघा मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर, ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय असणार आहे? एनर्जी प्रोडक्शन, ATP. त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. प्रत्येक गोष्टीला ना म्हणण्यामागे काहीतरी रिझन असतात, ठीक आहे. मग पॉवर हाऊस ऑफ अ सेल म्हणतात कारण पूर्ण जे सेलसाठी रिलेटेड जे काही लागणारं रिक्वायर्ड एनर्जी फॉर्मेशन आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये केले जाते, त्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ अ सेल म्हणतात. सिंथेसिस ऑफ अ प्रोटीन हे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरचे रायबोझोम्स करतात. वेस्ट मटेरियल हे प्लाझ्मामध्ये व्हॅक्युल्समध्ये स्टोअर होते. डिटॉक्सिफिकेशन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्वतः डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असते. लक्षात राहील. बघा आता पुढचा प्रश्न,
ब्लड वेसल्स दॅट कॅरी ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट. हार्टपासून, आपल्या हृदयापासून दूर नेणारं, हार्टपासून दूर जाणारं ब्लड. मग हार्टकडून बाहेर नेणं. आता हा बघा, हे आपला हार्ट दिसत आहे. मग या हार्टकडून बॉडीकडे नेणारं जे काही ब्लड वेसल्स आहेत, ज्या की ब्लड कॅरी करत आहेत अवे फ्रॉम हार्ट, त्याला काय म्हणणार आहेत? असं म्हणणार हार्ट टू व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. त्याला काय म्हणायचं? मला सांगा, एक लक्षात ठेवा आता. जी हार्टकडे येणारी ती आरती, येणारी ती आरती, आरती म्हणलं का मी? आर्टरी. काय? आर्टरी. मग हार्टकडे जर येणारी आर्टरी असेल, ठीक आहे नाही, हां आता विचारले काय? कॅरी द ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट. मग जाणारी काय असणार? वेन. मग वेन काय करेल? हार्टपासून ब्लड फ्लो, सॉरी आर्टरी करेल. आर्टरी हे हार्टकडून सगळ्या बॉडी पार्ट्सला ब्लड सप्लाय करेल आणि वेन्स या सगळ्या बॉडी पार्ट्सपासून जे काही ब्लड आहे ते हार्टकडे घेऊन जातील. नॉर्मली वेन्सचा कलर हा ब्लू असतो, कारण बॉडी पार्ट्समध्ये काय होते, ऑक्सिजन युटिलाइज केलं जाते आणि ऑक्सिजन जर ब्लडमधून निघून गेला तर थोडासा ब्लूइश पार्ट आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ज्या ब्लू कलरच्या वेन्स आलेल्या आहेत त्या हार्टकडे येतात, ज्यांना आपण वेन्स म्हणायचं, आणि हार्टकडून रेड कलरच्या आर्टरीज बॉडीला ब्लड सप्लाय करतात. लक्षात राहील? ऑप्शन नंबर सी. बघा आता 12वा क्वेश्चन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ऍसिड? कुणाचा इफेक्ट? ऍसिडचा. कुणाचा? ऍसिडचा. आणि ब्लू लिटमस पेपर. मेनली आता तुम्हाला माहिती आहे लिटमस पेपर काय असतो? लिटमस पेपर काय असतो? इंडिकेटर, की आपल्याला समजा डाऊटमध्ये की हा लिक्विड ऍसिड आहे का बेस आहे, त्या कंडिशन्समध्ये लिटमस पेपर यूज केले जाते. काय यूज करतात? लिटमस पेपर. मग लिटमस पेपर काय करतो? ठरवतो ऍसिड आहे की बेस आहे. आता एक ट्रिक लक्षात ठेवा. अरे बीबी. काय? अरे बीबी. लक्षात राहील? किती सोपं आहे, हसू नका. अरे बीबी. याच्यामध्ये काय सांगायचं? ऍसिड हा लिटमस पेपरला कधी पण रेड बनवतो. कसं बनवतो? रेड. आणि बेस ब्लू. जर बेस काय? लिटमस पेपर टर्न्स ब्लू, ऍसिड टर्न्स रेड, आणि बेस असेल तर ब्लू बनेल. मग क्वेश्चनमध्ये काय विचारलंय की ऍसिड लिटमस पेपरला कसा बनवतो? लक्षातच ठेवायचं, जेव्हा केव्हा लिटमस पेपरला आपण ऍसिडमध्ये बुडू तो रेड बनेल. कसा बनेल? रेड. मग जर रेड लिटमस पेपर यूज केला तर तो कसा राहील? रेडच राहील. जर ब्लू लिटमस पेपर यूज केला तर रेड बनेल. आणि जर बेसमध्ये आपण रेड लिटमस पेपर टाकला तर तो कसा बनेल? ब्लू बनेल. आणि जर ब्लू लिटमस पेपर बेसमध्ये टाकला तर तो ब्लू तसाच राहील. लक्षात आलं? बेसच्या कन्सेप्टमध्ये ब्लू, ऍसिडच्या कन्सेप्टमध्ये रेड. अरे बीबी. लक्षात राहील? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ऍसिड? आता विचारलं क्वेश्चन कशाबद्दल? ऍसिडबद्दल. मग ऍसिडच्या केसमध्ये जो काही लिटमस पेपर आहे तो कसा बनेल? मग रेड. इट टर्न्स रेड. कसा बनेल? रेड. ब्लू हा तर बेसच्या केसेसमध्ये बनेल पिंक. पिंक नसतो बोलत. आणि रिमेन्स कलरलेस. कलरलेस नव्हता तो आता बनणार आहे रेड. इथे थोडासा पिंकिश दिसत आहे, पण इमॅजिन करा रेडिश कलर आहे, रेड कलर आहे ऍसिडच्या केसमध्ये. ठीक आहे, इमॅजिन करा आता हे आहे ऍसिड. आता याला आपण ऍसिडमध्ये बुडवलंय. आता याच्यामध्ये चेंजेस काय दिसेल आपल्याला? तर आपल्याला रेड झालेला दिसेल. बघा पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस इज क्लासिफाईड ॲज अ फिजिकल चेंज? फिजिकल चेंज, भौतिक बदल. कोणता चेंज? फिजिकल चेंज. भौतिक आणि रासायनिक असे दोन बदल असतात माहिती आपल्याला. केमिकल चेंजेस अँड फिजिकल चेंजेस. केमिकल चेंजेसमध्ये कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये चेंजेस झाल्यानंतर त्याचा फ्रेग्रन्स चेंज होतो, त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होते, वेगळं काहीतरी प्रोडक्ट जे काही अगोदरच्या पेक्षा डिफरंट असेल असं प्रोडक्ट फॉर्मेशन होते केमिकल चेंजेसच्या केसमध्ये. पण आपल्याला विचारलं आहे फिजिकल चेंजेसबद्दल. फिजिकल चेंजेसमध्ये फक्त भौतिक रचना चेंज होऊ शकते, त्यांचं आतलं जे काही फिजिओलॉजी आहे ते काही बदलणार नाही. मग ऑप्शन्समध्ये बघा, रायपनिंग ऑफ अ मँगो. एक आंबा आहे, इथे ॲपल घेतले. इमॅजिन करा आंबा, ॲपल, कोणताही फ्रूट. रायपनिंग ऑफ अ फ्रूट. एक फ्रूट आहे जो की आता पिकत आहे. पिकताना त्याचा सुगंध चेंज होऊन जाईल, कलर चेंज होईल, स्मेल, त्याची टेस्ट बदलेल. मग या सगळ्यामध्ये केमिकल कंपोजिशन देखील बदलत असते. मग या केसमध्ये हा कोणता चेंज असेल तर केमिकल चेंज. दॅट इज केमिकल चेंज. डिझॉल्विंग सॉल्ट इंटू वॉटर. सॉल्ट आणि वॉटरचं सोल्युशन विचारले, मिश्रण विचारले. त्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये जर मीठ मिसळू, कधी बघा पाण्यामध्ये मीठ मिसळलं तर मीठ आणि पाणी कधीच एकत्र होत नसतात टोटली.
ठीक आहे, ती विरघळते, पण आपण जेव्हा त्यांना सेपरेट करायचं आपण करू शकतो. सोपं एक्झाम्पल घ्या समुद्राचं. समुद्रामध्ये पाण्याचं इव्हॅपोरेशन झाल्यानंतर खाली साल्ट, क्षार तसंच राहते की नाही, मीठ तसंच राहते की नाही, म्हणजे ते कधीच पूर्णपणे मिक्स होऊन रिॲक्ट होत नसतात, केमिकल बॉन्डिंग त्यांच्यामध्ये होत नसते, ते वेगळेच राहत असतात. म्हणजे सॉल्ट आणि वॉटरचं मिक्सचर हा फिजिकल चेंज आहे. कोणत्या टाईपचा चेंज आहे हा? फिजिकल चेंज. नेक्स्ट काय? फूड गेटिंग स्पॉइल. जे काही अन्न होतं, आता रात्री आपण चीज आणले होते, मस्त काहीतरी वडापाव खायला आणले, थोडेसे खाल्ले, बाकीचं उरले, आता दुसऱ्या दिवशी आपण त्याला बघितलं, मग त्याचं काय होईल? घाण वास यायला लागेल, काळं पडेल, कुठे कुठे फंगस ग्रो होतील, बुरशी लागेल ना त्याला. मग हे सगळे जे चेंजेस असतात ते कोणते चेंज असणार? केमिकल चेंज. त्यांच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर सगळं बदलून गेलेलं असणार. दॅट मीन्स दॅट इज अ केमिकल चेंज. आणि रेस्पिरेशनमध्ये देखील केमिकल चेंजेस होतात. कोणते चेंजेस होतात? केमिकल चेंजेस. 14वा प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ थर्मोमीटर मेजर्स? कोणत्या टाईपचा थर्मोमीटर मेजर करतो? मला सांगा, थर्मोमीटर काय मेजर करेल? टेम्परेचर मेजर करतो. ताप आल्यानंतर आपण थर्मोमीटर जो काही इथे तोंडामध्ये पकडतो, टेम्परेचर मोजतो. मग त्याच्यामध्ये विचारले मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर रेकॉर्डेड ड्युरिंग अ डे. की दिवसामध्ये आपण म्हणतो ना, न्यूज बघ, आता तुम्ही बघितलं नसाल तर कधी ऑब्झर्व करा की संध्याकाळी 7च्या बातम्या लागतात बघा, त्याच्यामध्ये काय सांगतात? कमाल एवढे डिग्री सेंटीग्रेड, किमान एवढे डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे जास्तीत जास्त तापमान एवढं डिग्री सेंटीग्रेड होतं आणि दिवसभराचं कमीत कमी तापमान एवढे डिग्री सेंटीग्रेड होतं. प्रत्येक जिल्ह्याचं सांगतात. मग ते सांगताना असा कोणता थर्मोमीटर आहे जो की दिवसाचं सगळ्यात जास्तीत जास्त टेम्परेचर मेजर करते आणि कमीत कमी टेम्परेचर मेजर करून त्यांचा रेकॉर्ड ठेवते? काय ठेवते? रेकॉर्ड ठेवते. मग ते कोणतं असेल? मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर. कोणतं असेल? मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर. हे बघा असं दिसतंय, ते मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर मेजर करण्याचं फंक्शन आहे. पुढचा क्वेश्चन, व्हॉट स्टेट इज क्रिएटेड वेन द एअर इनसाइड द बेल जार इज फुल्ली रिमूव्ड? ही आहे आपली बेल जार. मग या बेल जारमध्ये हा जो व्हॅक्यूम पंप आहे, व्हॅक्यूम पंप काय करत आहे? या बेलच्या जारमध्ये, या जारमध्ये जी काही हवा आहे त्या हवाला बाहेर काढण्याचं काम करते. हळूहळू हवा बाहेर जाते. आता एक वेळ अशी येईल सगळी हवा बाहेर निघून गेली. हवा जर बाहेर निघून गेली आहे म्हणजे हवेचा अब्सेंट आहे, मग अब्सेन्स ऑफ एअर काय म्हणतो आपण? त्याला व्हॅक्यूम म्हणतो. काय म्हणतो? व्हॅक्यूम. मग कोणती स्टेट तयार होईल? तर व्हॅक्यूम स्टेट तयार होईल. लक्षात आलं? कधी पण एखाद्या कोणत्याही कंटेनरमधलं, इथे बेल जार दिले तरीही कोणत्याही कंटेनरमधलं एअर जर रिमूव्ह केली तर आपल्याला व्हॅक्यूम स्पेस मिळेल, व्हॅक्यूम स्टेट फॉर्मेशन तिथे होईल. पण बेल जारचा कन्सेप्ट लक्षात आहे का कुणाला? बेल जारवर क्वेश्चन असाही येऊ शकतो, इव्हन आलेला आहे, की जर बेल जारमधून पूर्ण एअर रिमूव्ह केली तर साऊंडबद्दल काय होईल? साऊंडच्या फ्रिक्वेन्सीबद्दल काय होईल? तर आता ही बेल, इथे बेल आहे, इलेक्ट्रॉनिक बेल आहे, ज्याला आपण बाहेर स्विचनी वाजवतो. ठीक आहे, बेल वाजवतो, आवाज येतोय, चालू आहे आपलं, तसंच चालू आहे. आणि व्हॅक्यूम पंप हवा काढते, बाहेर काढते, हवा निघते, हवा संपली. काय संपली? हवा संपून गेली. मग एका टाइमला जेव्हा एअर पूर्णपणे संपून जाईल तेव्हा कितीही तुम्ही बेलचं स्विच दाबाल तरी बेलचा आवाज बाहेर येईल का? नाही. ह्याच्या मागे काय रिझन आहे? मीडियमचा अब्सेंट. कारण कोणत्याही साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी मीडियम गरजेचं आहे, माध्यम गरजेचं आहे. जर माध्यम प्रेझेंट नसेल, मीडियम प्रेझेंट नसेल तर साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन होणं पॉसिबल नाही. त्यामुळे साऊंड बाहेर ऐकू येईल का? नाही येणार. मग लक्षात आलं, जेव्हा पूर्ण एअर काढून घेतलं जाईल तेव्हा तिथे व्हॅक्यूम स्टेट क्रिएट होईल. काय क्रिएट होईल? व्हॅक्यूम स्टेट. हां, तर अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा आणि एकही व्हिडिओ मिस करू नका. अगोदरचे काही व्हिडिओज बघण्याचे बाकी असतील तर लवकरच बघून घ्या, कारण क्वेश्चन कोणताही येऊ शकतो. आता एक्झाम जवळ आली आहे, सगळे क्वेश्चन्स एकदा तरी अटेम्प्ट झालेच पाहिजे. तेव्हा क्वेश्चन्स पाठ करून टाका आणि प्रॅक्टिसही भरपूर करा. थँक्यू.